6वी इंग्रजी 4.2 मोलाईज कथोनी ज्याचा आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. पहिला प्रश्न ओरल वर्क आहे, म्हणून दुसरा प्रश्न फाइंड आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम द पॅसेज. 1. व्हॉट टेरिबल साईट डीड यंग मोलाई सी? तरुण मोलाईने कोणते भयंकर दृश्य पाहिले? टेरिबल म्हणजे भयंकर, साईट म्हणजे दृश्य, यंग तरुण मोलाईने कोणते भयंकर दृश्य पाहिले? आन्सर आहे मोलाई सॉ थाउजंड ऑफ स्नेक्स ले डेड ऑन वन ऑफ द सँडबार्स. सँडबार म्हणजे बंधारा, बंधाऱ्यावर 1000 म्हणजे हजारो साप मरून पडले आहेत. स्नेक्स ले डेड मरून पडले आहेत असे दृश्य मोलाईने पाहिले. मोलाईने पाहिले 1000 हजारो ऑफ स्नेक्स साप ले डेड मरून पडले आहेत ऑन वन ऑफ द सँडबार्स एका बंधाऱ्यावर. सेकंड क्वेश्चन व्हॉट डीड मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ॲडवाइस? वन खात्यातील अनेक लोकांनी आणि गावातील वयस्कर लोकांनी मोलाईला कोणता सल्ला दिला? विलेज एल्डर्स गावातील वयस्कर लोक, फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल वन खात्याचे लोक यांनी ॲडवाइस म्हणजे सल्ला मोलाईला कोणता सल्ला दिला? आन्सर मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ॲडवाइस्ड हिम नॉट टू वेस्ट हिज टाइम इन ग्रोइंग ट्रीज. झाडे उगवण्यात तुझा टाईम वेस्ट करू नको असा सल्ला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी आणि गावातील वयस्कर लोकांनी मोलाईला दिला. आता आपण या क्वेश्चनच्या पुढे पॅरेग्राफ लिहिला आहे. पॅरेग्राफ नंबर 2 मध्ये या क्वेश्चनचा आन्सर आहे. पॅरेग्राफ नंबर 4 मध्ये ह्या दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे. हे आपण का लिहिले आहे आपल्याला पुढे समजेल व्हिडिओमध्ये. तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट ट्रीज डीड मोलाई प्लांट ॲट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला, प्लांट म्हणजे लावले, ट्रीज झाडे, कोणती झाडे सुरुवातीला मोलाईने लावले? जेव्हा त्याने झाडे लावायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला त्याने कोणते झाडे लावली? आन्सर ॲट द बिगिनिंग मोलाई प्लांटेड बांबूची झाडे मोलाईने सुरुवातीला लावली. पॅरेग्राफ नंबर 4 मध्ये या क्वेश्चनचा आन्सर आहे. चौथा प्रश्न अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग्स व्हॉट इल्स डीड मोलाई कॅरी टू द आयलँड? आयलँड म्हणजे बेटावर मोलाईने रोपे सोडून आणखी काय काय नेले? आन्सर अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग मोलाई कॅरी टू द आयलँड गुड सॉईल हिप ऑफ अँड्स अँड डिफरंट टाईप ऑफ ग्रास. गुड सॉईल म्हणजे चांगली माती नेली, हिप्स ऑफ अँड्स म्हणजे मुंग्यांचे ढीग नेले आणि डिफरंट टाईप्स ऑफ ग्रासेस. डिफरंट टाईप ऑफ ग्रासेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गवतं. हे सगळं मोलाईने त्या बेटावर नेलं. पाचवा व्हॉट अदर थिंग्स कम टू द आयलँड विथ द ट्रीज? झाडांसोबत आयलँडवर आणखी कोणकोणत्या गोष्टी आल्या? आन्सर विथ द ट्रीज कम अलॉंग बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स, many more seeds and different forms of life to the island. काय काय आलंय? बर्ड्स पक्षी, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, ॲनिमल्स वेगवेगळे प्राणी, मेनी मोर सीड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणि डिफरंट फॉर्म ऑफ लाईफ एवढं सगळं झाडांसोबत आयलँडवर आलं आहे. पॅरेग्राफ नंबर 8 मध्ये या क्वेश्चनचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6 हाऊ मच एरिया डज मोलाई कथोनी कवर टुडे? मोलाई कथोनीने आज किती एरिया कव्हर केला आहे, व्यापलेला आहे? आन्सर टुडे मोलाई कथोनी कवर्स अँड एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. किती? 1500 एकर एरियावर हे जंगल पसरलेलं आहे. पॅरेग्राफ 9 मध्ये याचा आन्सर आहे. 7वा क्वेश्चन आहे व्हॉट डू द एलिफंट विजिट शो? हत्तीची भेट काय दर्शवते? विजिट म्हणजे भेट, शो म्हणजे दर्शवते. आन्सर
The elephant visit show that the whole forest is in very good condition. हे फॉरेस्ट जे आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये आहे असं एलिफंटची व्हिजिट दर्शवते. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट हार्डशिप डीड मोलाई सफर ऑन द आयलँड. आयलँडवर मोलाईला काय त्रास सहन करावा लागला. हार्डशिप म्हणजे त्रास. आन्सर. मोलाई सफर द हार्डशिप लाईक हेवी रेन्स, स्कॉचिंग हीट, द opposition from the people, stealing from the forest and the killing by the poachers. Scorching heat म्हणजे गरम भाजणारी उष्णता, हेवी रेन म्हणजे जोरदार पाऊस. अशा प्रकारचे डिफिकल्टीज मोलाईला इथे सफर करावी लागले आहेत, सहन करावे लागले आहेत. अशा प्रकारचा त्रास त्याला सहन करावा लागला आहे. 9. व्हॉट डीड द एलिफंट्स डिस्ट्रॉय. हत्तींनी काय उद्ध्वस्त केले. डिस्ट्रॉय म्हणजे उद्ध्वस्त करणे. आन्सर. द एलिफंट्स डिस्ट्रॉय द राईस फील्ड्स अँड द हट ऑन देअर वे. त्यांच्या मार्गातील झोपड्या, हट म्हणजे झोपड्या, आणि राईस फील्ड म्हणजे भाताची शेते, त्यांच्या मार्गातील भाताची शेते आणि झोपड्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. पॅराग्राफ नंबर 11 मध्ये याचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट डज मोलाई कीप फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाईने स्वतःच्या जगण्यासाठी, उपजीविकेसाठी, ओन लिव्हिंग म्हणजे स्वतःच्या जगण्यासाठी किंवा उपजीविकेसाठी काय ठेवले. कीप म्हणजे ठेवले. आन्सर. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. आन्सर. मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. पॅराग्राफ नंबर 12 मध्ये त्याचं आन्सर आहे. कॅटल म्हणजे गुरेढोरे. गुरेढोरे पाळून त्याने आपली स्वतःची उपजीविका केली. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज मोलाईज मॅसेज टू द वर्ल्ड. मोलाईने जगाला कोणता संदेश दिला. आन्सर. मोलाईज मॅसेज सेज दॅट each one of us should plant and grow at least 2 trees. Trees will help us to breathe happily. मोलाईने काय म्हटले. मोलाई सेज each one of us, आपल्यातील प्रत्येकाने should plant and grow, लावलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे, at least 2 trees, 2 झाडे आपल्यातल्या प्रत्येकाने लावून ती वाढवली पाहिजेत. Trees will help us टू ब्रीथ हॅपीली. आपल्याला व्यवस्थित श्वास घ्यायला झाडे मदत करतात. आनंदाने श्वास घ्यायला झाडे मदत करतात. पॅराग्राफ नंबर 13 मध्ये याचं आन्सर आहे. आता खाली दिलं आहे. नाऊ नंबर द पॅराग्राफ्स इन द पॅसेज अगेन्स्ट ईच ऑफ द क्वेश्चन्स अबाउ. राईट द नंबर ऑफ द पॅराग्राफ इन विच यू फाउंड द आन्सर अँड ऑर against each paragraph write the numbers of the questions based on it. काय सांगितलं इथे. आपल्या ज्या पुस्तकात जे पॅराग्राफ आहेत त्याच्यासमोर क्वेश्चनचा नंबर लिहा किंवा मग हे क्वेश्चन की ज्यात त्याचं आन्सर आहे त्या पॅराग्राफ समोर ज्या क्वेश्चनचं आन्सर त्या पॅराग्राफमध्ये आहे त्या पॅराग्राफसमोर त्या क्वेश्चनचा नंबर लिहा किंवा मग आपण जे क्वेश्चन लिहिले आहेत त्याच्या आन्सर समोर त्या पॅराग्राफचा नंबर लिहा. मग आपण आन्सर समोर पॅराग्राफचा नंबर लिहून घेतला आहे म्हणून. थर्ड क्वेश्चन. राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग. खाली दिलेल्या मुद्द्यांवर शॉर्ट नोट्स म्हणजे टिपा लिहायच्या आहेत. 1. द ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीवर आपल्याला टिप लिहायचे. ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिवर. इट इज मोर दॅन 7-8 किलोमीटर्स in some places. It has many sandbars and even an island known as Manjuli Island. Water of the Brahmaputra often flood Manjuli and the sandbars. Sometimes the river sweeps away some of the sandbars. Second, Molai Kathoni. Molai has grown his forest on the sandbars of the Brahmaputra. The forest
is named the Molai forest, that is Molai Kathoni. Today, Molai Kathoni cover an area of nearly 1,500 acres. The forest has thousands of different trees and plants. Third, elephant come to Molai Kathoni. Because of the thick forest, a herd of about 100 elephants has started visit Molai Kathoni every year. They stay there for about 3 months. Fourth, the world come to know about Molai Kathoni. The world don't know about Molai's work and Molai Kathoni. One day, a photographer wandering in the area found Molai working in his forest and guarding it. He was greatly impressed when he knew that Molai had grown the forest single-handedly. He told the newspapers, TV, etc. about Molai's great achievement. The forest department was also impressed and came forward to help Molai. The government prized his work and honored him with the prestigious Padma Shri award. Fourth question आहे, copy the quotations from Jadhav Payeng in bracket Molai in good handwriting and display them in your classroom. प्रोजेक्ट वर्क आहे हा. मोलाईने व्यक्त केलेले शब्द किंवा अवतरणे सुंदर हस्ताक्षरात लिहायचे आहेत आणि वर्गात चिकटवायचे आहेत किंवा प्रदर्शित करायचे आहेत. 5. प्रिपेअर पोस्टर ऑन प्लांट ॲट लीस्ट 2 ट्रीज ईच. प्लांट ॲट लीस्ट 2 ट्रीज ईच. प्रत्येकाने 2 तरी झाडे लावा याविषयी एक पोस्टर तयार करायचं आहे. हा सुद्धा प्रोजेक्ट वर्क आहे. 6वा क्वेश्चन आहे, फाइंड द नेम अँड लोकेशन ऑफ ॲट लीस्ट 10 डिफरंट ट्रीज इन युअर सराउंडिंग. राईट 1 or 2 लाईन्स अबाउट ईच ऑफ देम. आपल्या परिसरातील वेगवेगळ्या 10 झाडांची नावे लिहायची आहेत आणि प्रत्येकाविषयी 2 ओळी माहिती लिहायची आहे. 10 झाडे आणि त्यांची माहिती 2-2 ओळी आपण इथे खाली लिहिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती किंवा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. पुढची आहे ती ॲक्टिव्हिटी आहे, इमॅजिन द फॉलोइंग सिच्युएशन अँड राईट सिम्पल स्पीचेस ऑर डायलॉग्स विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. पहिली सिच्युएशन आहे, मोलाई टॉक्स टू हिमसेल्फ आफ्टर ही सी द डेड स्नेक्स. डेड स्नेक्स म्हणजे मेलेले साप जेव्हा पाहिले तर मोलाई स्वतःशीच काय बोलला याची कल्पना करायची आणि आपल्याला मोलाईचे डायलॉग लिहायचे आहेत. आन्सर, मोलाई सेज हाऊ सॅड, व्हॉट डू आय सी, इट इज अ टेरिबल साइट टू सी थाउजंड ऑफ स्नेक्स लाइंग डेड ऑन द सँडबार्स. दे मस्ट हॅव बीन वॉश्ड ashore with the flood. Poor snakes. B. Molai talked to the forest department people about his wish. मोलाई त्याची विश जी आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोकांना सांगतोय, तर तो कसं सांगेल याची कल्पना करायची आहे. आन्सर, मोलाई सेज, सर, आय वॉज वर्किंग इन स्कीम ऑफ प्लांटिंग ट्री. आय डोंट नो व्हाय सच अ गुड वर्क हॅज बीन स्टॉप्ड. आय विल प्लांट ट्रीज विदाउट एनीबडी help. It is a mission of my life. Please help me with some saplings. C. Molai talked to his village elders about his wish. त्याच्या गावातील
वयस्कर माणसांना तो त्याची विश सांगतोय. तर मोलाई काय म्हणेल? आन्सर, एल्डर्स आय विश टू प्लांट मेनी ट्रीज इन सँडबार्स किंवा बघ आयलँड असं आपण लिहू शकतो. डी, मोलाईज फ्रेंड ॲडवाइस हिम अबाउट ग्रोईंग प्लांट ऑन द आयलँड. मोलाईचे जे फ्रेंड आहेत ते त्याला सल्ला देतात की आयलँडवर, बेटावर झाडे लाव म्हणून. तर ते काय सांगतील त्याला? मोलाईज फ्रेंड सेज, मोलाई ट्राय ग्रोईंग बांबू, रेड ॲन्ड्स आर गुड फॉर द सॉईल, दे वुड मेक द सँडी सॉईल. ई, द विलेजर्स क्वारल विथ मोलाई अबाउट द इलेफंट्स. इलेफंट्स जेव्हा त्या जंगलासोबत इलेफंट्स जेव्हा आले तेव्हा व्हिलेजर्सने मोलाईसोबत कशी भांडणे केली? क्वारल म्हणजे भांडणे. आन्सर, व्हिलेजर्स सेज, मोलाई यू हॅव टर्न दिस आयलँड इंटू अ जंगल, लुक ॲट द मेस यू हॅव क्रिएटेड, द एलिफंट्स आर डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग. एफ, मोलाईज फॅमिली टेल हिम दे सपोर्ट हिम. मोलाईची फॅमिली त्याला सांगते की आमचा तुला सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. तर ते काय म्हणतील? मोलाईज फॅमिली सेज, मोलाई वी आर सो प्राऊड ऑफ यू फॉर वॉन्टिंग टू प्लांट ट्रीज ऑन द आयलँड, इट इज अ वंडरफुल आयडिया, वी विल हेल्प यू इन एनी वे वी कॅन. आम्ही जशी प्रकारे होईल तशी तुला हेल्प करू. 9, मोलाई टॉक टू द ट्री अँड प्लांट्स इन द फॉरेस्ट. मोलाई त्या उगवलेल्या ट्रीजसोबत आणि प्लांट्ससोबत बोलत आहे अशी कल्पना करून आपल्याला मोलाई काय म्हणेल ते लिहायचं आहे. मोलाई सेज, ओ ट्रीज डोंट वरी, नो वन विल हर्ट यू, नो वन विल कट यू, आय एम देअर टू प्रोटेक्ट यू. मी तुमच्यासोबत आहे, तुम्हाला कोणीही काही करू शकत नाही, तुम्हाला हर्ट करू शकत नाही किंवा तुम्हाला कट करू शकत नाही, मी तुमच्यासोबत आहे. एच, द फोटोग्राफर टेल द मीडिया रिपोर्टर्स अबाउट मोलाई. ज्या फोटोग्राफरने पहिल्यांदा ते जंगल पाहिलं आणि मीडियाला काय सांगेल ते आपल्याला कल्पना करून लिहायचं आहे. आन्सर, फोटोग्राफर सेज, टू विटनेस धिस मॅन अलोन क्रिएट अँड एंटायर फॉरेस्ट, इट इज हंबलिंग.